श्री स्वामी समर्थ कथा प्रस्तावना. अक्कलकोटची पवित्र भूमी, मंद वारा आणि स्वामींच्या दर्शनासाठी आलेल्या भक्ताची रांग. त्या दिवशी वातावरणात काहीतरी वेळ होते. एक आई आपल्या आजारी लेकरांना घेऊन स्वामींच्या चरणी आली होती. तिच्या डोळ्यात आसव, ओठावर फक्त एकच नाम, श्री स्वामी समर्थ. तिला विश्वास होता, स्वामींचं माझं सर्वोच्च आहे. कथा. ती आई खूप गरीब होती. तिचा मुलगा अनेक दिवसापासून आजारी होता. गावातल्या वैद्यांनी हात टेकले, नातेवाईकांनी साथ सोडली. शेवटी ती अक्कलकोटाला आली. स्वामी समोर येताच ती रडू लागली. स्वामी, माझे लेकरू वाचवा. माझं काही नाही, पण याचं जीवन तुमच्यावर सोपवलंय. स्वामी शांतपणे त्या लेकरांकडे पाहत होते. काही वेळा त्यांनी अहंकार दिला आणि म्हणाले, आई, अश्रूमध्ये मोठी शक्ती आहे. ती आई रोज नामस्मरण करू लागली. काही दिवसांनी मुलाच्या प्रकृतीवर सुधारणा झाली. हळूहळू तो पूर्ण बरा झाला. आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ती म्हणाली, स्वामी, तुम्हीच माझे खरे आधार. स्वामी फक्त स्थिर हास्य करत म्हणाले, श्रद्धा ठेव. संकट तात्पुरती असतं. कृपया कायमचं. कथेचा सारांश. आईच्या निस्तार प्रेमाने आणि श्रद्धेने चमत्कार घडला. स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवला तर निराश असेल बदलेल. संकट हे श्रद्धेची परीक्षा असते. शेवटी मनाला भिडणारा कानमंत्र, 10 दृष्टिपूर्ण साहित्य. जसा अंधार किती गडगडतो असा तरी सूर्य उगवतो, तसंच संकटानंतर सुख येतात. 2. जसं बियाणं मातीखाली दणवत असते, पण वेळ आली की अंकुर फुटतो. श्रद्धा कधी वाया जात नाही. अशी आई लेकरासाठी सर्व सहन करते. तशीच स्वामी भक्तासाठी कृपा राखवतात. वादळानंतर आकाश स्वच्छ होते, तसं दुःखानंतर आनंद होते. जसं पाणी दगडाखाली झिजवतं, तसे सतत नामस्मरण मन शुद्ध करतं. जशी दीपाची ज्योत अंधार घालवते, तसं विश्वास भीती घालवते. जसं झाडाला मूळ मजबूत असतील की ते वादळात टिकत, तसं श्रद्धेची मूळ घट्ट ठेवा. जसा गुरु शिष्याला योग्य मार्ग दाखवतो, तसं स्वामी जीवनाला दिशा दाखवतो. जशी नदी अखेर समुद्रात मिळते, तसं भक्ताला मन शेवट परमेश्वरात स्थिर होते. जसं सोनं अगदी तावून खुलाकून शुद्ध होते, तसं संकट मनातील अधिक मजबूत करतं. भिवू नकोस, मी तुझ्या